गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत. आणि गाईज एकदम मजेमध्येच राहा, खुश राहा, हॅप्पी राहा. तर चला, आज मॉर्निंग जरा लेटच झालेली आहे. आज आहे संडे, त्याच्यामुळे आमची मॉर्निंग लेट झाली. सर्वजण लेट उठलेले आहेत. तर चला गाईज, आता बघू. आता आपण छानपैकी अशी सुरुवात करू ब्लॉगला. तर बघू. आणि माझे मिस्टर काय करतात ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. बघा ते काय करतात. गाईज सकाळच नवऱ्याने कोंबडा तोडायला घेतला. इकडे बघा, कोंबड्याचा मटण. सकाळच खाली जाऊन कोंबडा मस्त की सोलून बिलून आणला ना, तोडाला वरती आणलाय बघा. या तुम्ही सुद्धा खायला. कोण कोण खाता बाबा, मी नाही खात गाईज, मला बिलकुल नाही आवडत. इकडे बघा कोंबड्याची तयारी चालू आहे. मटन, स्पेशल मटन. कोंबडे का गावठी गावठी कोंबडा आहे गाईज. बघा तोडतात. तोडा तोडा. चला गाईज, याने मस्त तोडलेलं आहे बाबा. आपण हे बनवणार नाही, हेच बनवतील, मी नाही बनवणार गाईज. मी हात बी लावत नाही. तर आई बनवेल. आई बनवेल गाईज, यांची आई बनवेल. हे तोडून वाटतं देणार खाली बनवायला. आपल्याला एलर्जी आहे गावठी कोंबड्याची. चला. आणि इकडे बघा चहा ठेवलेला आहे. मुलंही सर्व चहा पिऊन टाकला. आणि अजून याही आंघोळ नाही केली. कोंबडा कापायला गेलेलं ना. हो जा पटापट फ्रेश हो जा. चला गाईज, हे आता चहा बी पिलेला आहे. मी पटापटाला कपडे धुवून येते. आणि आपल्या डीमार्टला सुद्धा जायचं आहे. मुलांनाच कपडे आणायला जायचं आहे. त्याचे मुलं पटापट कपडे धुवते. आणि मग लगेच गाईज परत रेडी होते मी. कसं मग मी बोला आज संडे आहे ना, आता यांना सुट्टीसुद्धा आहे. तर यांना बोललो पटापट आपण जाऊन सुद्धा येऊ, यांना कपडे घेऊन. कसं मग आता पावसाचे यांना कपडे घालायला लागते. आणि डिमार्टमधले कपडे ना खूप छान असे टिकतात. त्याच्या मुलांना बोलू डिमार्टलाच आपण जाऊ. तर चला गाईज, मी आता कपडे धुवून येते पटापट. आणि मग लगेच तुम्हाला भेटते. तर चला गाईज, इकडे सँडविच बनवायला घेतलं जीविकाचं. पटापट बनव गाईज. या मस्त आहे की सँडविच खायला. मस्त खाऊन घेते आणि मग निघते जायला. सर्व खाऊ. चला गाईज, मस्त की रेडी झालेलं आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे डिमार्टला जायला. हे बघा, हे आमचे रेडी झालेले आहे. काय बघतात काय माहिती नाही. हो चला. चलो गाईज, आता आम्ही निघालेलो आहे. बाय बाय. मुलं आवाज देतात. हाय गाईज बघतात, मुलं बघतात माझे ब्लॉग. चला गाईज. गाड्याच गाड्या. हे बघा, आपण गाडी लावू. हे बघा, आता आपण बघू काय काय घ्यायचं आहे. तो बघा किती छान छान अशा बोटल आहेत बघा. चला बघू कसे टिफिन, असे डब्बे मुलांचे बुक आहेत खूप छान. जीविकाला जीन्स बघते. छोटे आहेत. गाईज बाबूला आहे बघा, अशा घेतलेल्या आहेत मी. छानपैकी मस्त वाटतात. पण इथले कपडे खूप टिकतात बघा. अशा आपल्या पावसाळ्याला घालायला खूप छान आहेत. म्हणून मी घेतलेले ते बघा. अर्ध्या ह्याच्यामध्ये आहेत. जास्त मी कपडेच घ्यायला आलेलो आहे. मी बोले यांना घालायला. चला बघा. इकडे बघा डीमार्टमध्ये गर्दी. चला काही आपल्याला बघायचे आहेत कपडे. हे सर्व इकडे कपड्यांचंच आहे. हे बघा मस्त आहे की चमचे. आपल्याला गाळणी घ्यायची आहे. गाळणी माझी खराब झालेली आहे. हा बघा मस्त की साचा घ्यायचा. हो बघा पूर्ण
पूर्ण टिफिन आहे तिकडे. चला बघू आपण आपल्याला काय काय पाहिजे ते. याची प्राइस काय आहे इकडे बघा. सर्वची श्रीखंड पाहिजे ते. बघू आता आपल्याला बी पाहिजे, मी बी घेते. बरं साईडला निकला नंबर 1 गाईज. मी या ना बघते ते कुठं गायब झाले काय माहिती नाही. हा हे बघा कुठे फिरतात बघा तिकडे त्या साईडला. कुठं फिरता गाईज? सामान बघायला आलं. चला इकडे या साईडला जाऊ. चला गाईज बाबूला बॉल घेते. हा बघा बॉल मस्त आहे. इकडे किंमत आहे. इकडे आहे बघा. इकडे या साईडला खाली हे बघा. गाईज इकडे बघा मस्त पावडर एवढं पाहिजे ते. लोक तरी दुपार 2 वाजले गाईज, तरी अजूनपर्यंत आमची शॉपिंगच चालू आहे. मला दिसते ते मला घेऊशा वाटतं. चला बघू. गाईज आम्ही आता पिझ्झा ऑर्डर केलेला आहे. अजून थोडा टाईम लागेल आणि पिझ्झा खाऊन जाऊ. इकडं खाण्यासाठी लोक सर्व वेटिंगला आहेत. माझ्या नवऱ्याला आलंच पण आलेलं आहे पक्का. कंटाळा आला फिरून. गाईज बघा इकडे लोक, इथे गाड्याच गाड्या. गाईज आला आमचा पिझ्झा. चला असं की पिझ्झा कोल्ड्रिंक मस्त खाऊन घेऊ. गाईज या मस्त आहे की पिझ्झा खायला. बहुत कमी टाका, तिखट आहे तो. मग आम्हाला तिखट नाही आवडत. की पिझ्झा खायला. चला गाईच आम्ही आता निघालो जायला. हे बघा सर्व ट्रोल्या. चला चला गाईच मस्त आईस्क्रीम सुद्धा खाली. आता आम्ही निघालो. चला आता घरी जाऊनच भेटू. गाईच बघा मलाच ओळखत नाही. काय बोलावा. हा गाव आता ओळखली. आई पोरीनी ओळखली. आई सोड क्युटी सोड. हे जी बाबू. इझी बघा पिझ्झा खायला बसली. आमची पोर बसली. टकलं क्यूटा घे बाबू. खा हे पप्पन आणलंय. हे बघ काय आणलाय पप्पाई. बाबू डिस आण. पिझ्झा. चला गाईज परत रेडी झालेलं. आता तुम्ही परत बोलणार आता कुठे चालली. तर गाईज आता चाललेले आहेत मी पेनला. म्हणजे जीविकाला मला पॅन्टी भेटल्या नाही. मॉलमध्ये पॅन्टी होत्या पण जीविकाचा मला व्यवस्थित माप नव्हता भेटत. मग वापस कोण जाईल त्याच्यामुळे मी तिला पॅन्टी नाही घेतल्या. मस्त टी शर्टच सुद्धा घेतले. तर चला आता आपण पेनला जाऊ. का सांगू तिला कपडे हाणून ठेवते. का सांगू तिला ट्युशनला नंतर म्हणजे शाळा नसल्यावर ट्युशनला कुठे जायला लागतं. मग त्याच्यामुळं तिला कपडेच नाही राहिले. म्हणजे कपडे आहेत पण ते कसे कुठं फंक्शनसाठी जायसाठी आहेत. पण असे नॉर्मल कपडेच नव्हते तिच्याजवळ. त्यामुळं आम्ही हाणायला चाललेलो आहे. तर चला गाईच. आणि ह्यो बघा ह्यो माझा पोऱ्याला याला तर भरपूर कपडे आणलेत मी आता याच्या संपणारच नाही कपडे. एवढे मी घेऊन आलो.
आणि तरी बोलते मी येते. याचा बाबूचा माप मला बरोबर भेटला, पण जीविकाच्या जरा पॅन्टीनचा मला माप नाही भेटला. तर चला आता जीविकाला घेऊन चाललेले आहेत ना, लगेच जाऊन येते. चला काहीच चल ग. काहीच बाजारामध्ये गर्दी बघा किती आहे. उद्या शाळा आहे ना, त्याच्यामुळं सर्वांची मुलांची भरपूर अशी गर्दी आहे. आम्हाला जागाच नाही जायला, आम्ही गाडी तिकडे थांबवलेली. चला बघू. काहीची बघा माझी जीविका कशी पसंत करते पॅन्टी. तिला बोललो तूच पसंत कर, असं मग तिलाच घालायचं आहे म्हणून तिला मी बोलतो. चला गाईज फायनली जीविकाला कपडे घेतलेले आहेत आता आपण, आणि खूप कालोख सुद्धा झालेला आहे. तर चला आता आपण निघू घरी जायला, खूप टाईम झालेला आहे. आम्ही मॉलला गेलेलो, आम्हाला मॉलला कपडेच नाही भेटले. तिकडून इकडे आलो आम्ही. कुठल्या मॉलला गेलो? पनवेलला गेलेलो मॉल. चला बाबूला जरा कपडे बघू आपण शाळेचे. उद्या शाळा आहे मुलांची. अशी कलर नाही, असा कलर आहे. ना असा कलर आहे. गाईज खूप कंटाळा आलाय, खूप कंटाळा. जीविका माझी बघा किती खुश आहे. जीविकाला कपडे घेतले ना, जीविका माझी खुश झाली. आमचे हे बघतात आणि बोललं बघा तुम्ही. काका इकडे आणा जरा घेऊन. थांब जीविका येतात ते. गाईज काका ना इकडे रस्ता नाही, ते या साईडून आले बघा. आम्ही गाडीवर बसलो नाही, सामान आहे आमच्या जवळ. हे घ्या पैसे. असली नोट आहे. चला गाईस फायनली आम्ही निघालो. चला गाईस घरामध्ये आलेलो आहे. आता आपण जेवण करायला लागू. खूप कंटाळा आलेला आणि मगाशी येताना आम्ही मच्छी आणलेली, कोलंबी आणलेली. चला पटापट पटापट घेऊ. चला गाईस हे बघा मस्त की अशी कोलंबी पूर्ण साफ करून घेतली. त्याच्यामध्ये बटाटा टाकलाय, एक वांगा टाकलाय आणि उद्या बी आहे सोमवार. चला पटापट करून घेते. इकडं कापलेला आहे मस्त कोथिंबीर, मिरची, टॅमॅटो, लसूण घेतलेला आहे. आणि गाईज बघा हे अशी बाऊल मी घेतले मॉलमधून. हे बघा असे बाऊल घेतले आणि बाबूला खायला असे 2 प्लेटी घेतल्या आणि एक गाळणी घेतली. अजून थोडाफार घेतला आहे, पायपुशा घेतल्या, बॉटल. तर चला आपण पहिला जेवण करायला घेऊ. आणि किचनवरचा असं सीन आहे, मी नव्हतो ना गाईज, अख्खा दिवस बाहेरच फिरत होतो. तर पहिला आपण जेवण आपण करून घेऊ आणि मग हाय तो पसारा उरकू. का सांगू, उद्या लवकर उठायचं आहे. उद्या मुलांची शाळासुद्धा आहे, त्याच्यामुळे जरा मला लवकर उठायला लागेल. तर चला चला गाईज इकडं कालवण्याला सुद्धा फोडणी दिली आणि एक साईडला भातसुद्धा ठेवलेला आहे. आणि किचनवरचा असा नजारा गाईज. खूप आज थकलेलो आहे मी. तर चला तेवढ्यात आपला भात होते, एक साईडला कालवणसुद्धा होते. जरा आता आपण रिलॅक्स करू गाईज. मस्तपैकी कोळव्यांचा आपल्या कालवण झालेला आहे. जास्त रस्सा ठेवलाच नाही मी, असा थोडाच रस्सा ठेवलेला आहे. उद्या आहे सोमवार, त्याच्यामुळं जास्त रस्सा नाही ठेवला. आणि उद्या कोण खाणार आहे, कोण नाही खाणार. तर चला आपलं जेवण झालेलं. आमच्या हे कुठं बाहेर गेलेले आहे काय माहिती नाही, बघू ते आल्यावर आपण जेवू. हे बघा एवढी अशी भांडी आहेत. आता पटापट आपण घासून घेऊ. हे बघा असला सीन आहे. का सांगू, उद्या मला जरा लवकर उठायचं आहे. जरा आताच सर्व मी साफ करून ठेवते. तसे रोजच साफ करते, पण आज थकलेलो आहे तरी सर्व साफ करायला पाहिजे आपल्याला. तर चला गाईच पटापट भांडी घासू, आज खूप टाईम झाला आहे. चला गाईच किचन जरा धुवून घेते, खूपच घाण झालेलं आहे. भांडी तर आपण घासलेली आहेत, किती डेंजर झालंय बघा. आज भरपूर टाइम झालेला आहे तरी आपण किचन धुवूनच आज झोपू. चला बॉल्स घासते आणि मग लगेच तुम्हाला मी भेटते. आपले भांडे बिंडे घासले, एकदम किचन पुसून काढला, म्हणजे घासून काढला पूर्ण. आणि बघा सर्व अशी भांडी लावलेली आहेत, मस्त जालीमध्ये ठेवली, अर्धी लावली. आता जरा बरा वाटते. हे सकाळचं उठून
मग काही टेन्शन राहणार नाही. तर चला मस्तपैकी. आणि लादी बी पुसून काढली, खूप घरामध्ये घाण होती बापरे. तुम्ही तर बघितलं माझं काम तर ओके झालेलं आहे. आता मी ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय, गुड नाईट.